नमस्कार मित्रांनो, एंजलोस फूड या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत उत्तनच्या खाडीमध्ये. उत्तनमध्ये एक छोटीशी खाडी आहे आणि आपण बघितलं की संपूर्ण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्यामुळे या छोट्याशा नदीला थोडंसं पूर आलेला आहे, म्हणजे वल्गण लागलेली आहे. आणि ह्यावेळी इकडची परंपरा आहे, उत्तनच्या गावची परंपरा आहे की संपूर्ण गाव जणू काही ही चिमणी पकडण्यासाठी इथे जमा होत असतो आणि अनेकाजवळ पाग आहेत. जवळजवळ 150 ते 200 पागवाले आपण बघतो की चढणीची चिमणी पकडण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि खरोखरच हा अनुभव आहे, एक निराळा अनुभव आहे, प्रत्येक वर्षी येणारा अनुभव आहे. आणि खरोखरच ही परंपरा असल्यामुळे इथं बहुतेक करून लोक येत असतात आणि चिमणी पकडत असतात. बघा ही किती ताजी चिमणी आहेत आणि गाबोळीची चिमणी आहेत. आपण बघितलं की संपूर्ण वर्षभर आपल्याला अशी गाबोळीची चिमणी सहजासहजी मिळत नाहीत. पण इथे ह्या वेळेला वर्षातील 2-3 दिवस असे असतात, पावसाळा सुरू होण्या अगोदर किंवा सुरू झाल्यावर 2-3 दिवस असे असतात की ही चिमणी पकडली जातात. आणि ही चिमणी पकडण्याचा जो आनंद असतो खरोखरच एक जगावेगळा आनंद असतो. आणि प्रत्येकजण ही चिमणी पकडण्यासाठी, विशेष करून पुरुष मंडळी आणि मुलं ही चिमणी पकडण्यासाठी इथं नदीकडे येत असतात. आणि बघा ही भरपूर असे लोक आलेले आहेत इकडे. प्रत्येकजण आज चिमणी पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही चिमणी काय करतात तर नेतात घरी आणि चांगलं मसाल्यामध्ये त्याचं कालवण करतात आणि गाबोळीसहित खात असतात. बघा हे दादा आपल्याला दिसत आहेत. वर्षानुवर्ष त्यांच्या अंगामध्ये थोडीशी ताकद कमी आहे, मात्र लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय की ही चिमणी पकडण्याचा आनंद मात्र इथं लुटत असतात. त्याच्या बाजूला बघा काही तरुण देखील आहेत, तरुण मंडळी देखील आहेत. त्यांनीसुद्धा एक वारसा चालून ठेवलेला आहे हा चिमणी पकडण्याचा. म्हणजे हे एक अनुभव म्हणून ही चिमणी पकडण्यात येतात आणि या चिमण्याची मज्जा तळून खात आहेत किंवा त्याची भाजी बनवून खात असतात. बघा ह्या दादांनी एक अनोखी येथे आयडिया चिमणी ठेवण्यासाठी येथे बरणीचा वापर करत आहेत. साधारणतः बरणी कोणी वापरत नाहीत, मात्र हे दादा ते वापरत आहेत. बघा यांनी चिमणी पकडून आणलेली आहेत. साधारणतः 1 ते 2 चिमणी प्रत्येक पाग मारल्यानंतर पकडत असतात. तर इथे काही अनुभवी चिमणी पकडणारे आहेत, तर काही नवशिके आहेत, तरुण आहेत, ते त्यांनासुद्धा चांगला इंटरेस्ट आहे. बघा बरेचसे लोक आलेले आहेत आणि जणू काही जत्राच इथे भरलेली आहे. शर्यत लागलेली आहे चिमणी पकडण्यासाठी आपली. बघा काही लोक चिमणी ठेवण्यासाठी, चिमणी सांभाळण्यासाठी ते उभे आहेत. काही लोक बघ्याची भूमिका देखील बजावत आहेत, मात्र त्याचा आनंद ते खरोखर लुटत आहेत. तर उत्तरमध्ये खरंच ही पावसाळी जेव्हा सुरुवात होते आणि या छोट्याशा खाडीला वल्गण लागते, तेव्हा ही चिमणी, ही चढणीची चिमणी याला बोललं जातं, गाबोळीची चिमणी असते. अंडी घालण्यासाठी ते पुढे सरसावत असतात आणि त्यावेळी हे आपले मित्र बघा असे संधी साधून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. तर इथे बरेचसे पागवाले आपल्याला दिसतात. प्रत्येकाजवळ रंगीबिरंगी असे पाग आहेत आणि प्रत्येकजण मजा घेत आहेत चिमणी पकडण्याची. पाऊस अजूनही पडत आहे आणि पाऊसही काही थांबण्याचं नाव घेत नाही. पण आतापर्यंत बघा भरपूर लोकांनी चिमणी पकडलेली आहेत आणि ही मजा आहे. बघा हा माझा मित्र, याला सुद्धा एक चिमणं मिळालेलं आहे. या पागामधून हा चिमणा काढतोय आणि हीच खरी इकडची मजा आहे. बघा बरेच लोक घरूनसुद्धा या लोकांना बघत असतील. आपणसुद्धा या लोकांना बघत आहोत या व्हिडिओद्वारे. मित्रांनो, ह्या व्हिडिओला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच काही व्हिडिओ ह्या चॅनलवरसुद्धा पाहायला मिळतील. तर बघा हा केविन आहे. केविन बघा जाळीमध्ये, एका जाळीमधून पागामधून चिमणं काढून ते जाळीमध्ये टाकत आहे. केविनलासुद्धा आज भरपूर अशी चिमणी मिळालेली आहेत. हे बघा काही आणखी मित्र आहेत. हे सर्व आपले मित्रमंडळी आहेत, म्हणून त्यांच्याशी वार्तालाप करणं थोडंसं कठीण आहे, कारण आता पाऊस पडतो आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं थोडंसं कठीण आहे. मात्र हे जॉर्डन यांना आम्ही लहानपणापासून बघत आहोत. तर जॉर्डन एक चॅम्पियन आहेत चिमणी पकडण्यामध्ये. खरोखरच त्यांचा हातखंड आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगला असा पाग मारणारा मला वाटतं इथे नसेल.
तर बघा ही चिवणी पकडलेली आहेत, भरपूर आहेत, जवळजवळ 100 ते 150 चिवणी या जाळीमध्ये आहेत आणि हे फक्त एकाच पागाचे चिवणे आहेत. संपूर्ण वर्षभर मेहनत केल्यानंतर ही एक वेळ असते, विश्रांतीची वेळ असते. मात्र या विश्रांतीच्या वेळेमध्ये सुद्धा काही विरंगुळा इकडचे लोक शोधण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचे पाक ते संपूर्ण वर्षभर थोड्या थोड्या करून विणत असतात आणि जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आपापले पाक काढतात आणि समुद्राच्या दिशेने रवाना होतात आणि त्यामध्ये पहिला पाऊस खरोखरच त्या पहिल्या पावसाची वाट देखील बहुतेक लोक बघत असतात, कारण ही संधी असते एक एक चांगला चान्स असतो चिवणी पकडण्याचा. आणि बघा, तरुण असो किंवा वयस्कर असो, प्रत्येकजण ही चिवणी पकडण्यासाठी इथे जमा झालेली. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा ही चिवणी पकडून होतात, भरपूर चिवणी संपूर्ण दिवसभर पकडले जातात. जोपर्यंत ओहोटी होत नाही आहे, पाऊस थांबत नाही, तोपर्यंत ही चिवणी पकडण्याचं काम इथं सतत चालू असतं. आणि ही चिवणी पकडल्यानंतर हे लोक फक्त स्वतःसाठी वापरत नाहीत किंवा स्वतःचे जेवण बनवण्यासाठी वापरत नाहीत, तर आपला शेजाऱ्यामध्ये वाटत असतात आणि चांगलं शेजार धर्मसुद्धा एका प्रकारे इथं पाळला जात आहे. आणि त्यामुळे चिवणं पकडणं म्हणजे ही परंपरा एक लोकांना एकत्र आणण्याचं साधनसुद्धा आहे. मात्र असं असतानाही आपण उत्तनच्या मार्केटमध्ये जर आपण आलात तर तिथेसुद्धा ही चिवणी काही इकडच्याच स्थानिक स्त्रिया, बायका इथे चिवणी विकताना आपल्याला आढळतील. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक उदरनिर्वाहाचं साधन ह्या विश्रांतीच्या काळामध्ये हे चिवणी पकडणं असू शकतं आहे. तर बघा, इथे किती आनंद इथे व्यक्त केला जात आहे, प्रत्येकजण खुश आहे. आज आपल्याला किती चिवणी मिळतात, कोणाला किती चिवणी मिळतील हे बघण्यासाठी लोकंसुद्धा इथे आलेले आहेत. म्हणजे एक प्रकारची स्पर्धा जणू इथे भरलेली आहे असं मला हरकत नाही. आज रात्रभर भरपूर असा पाऊस पडला, गडगडाट झाला आणि त्यामुळे आज ही चिवणी पकडण्याची संधी आहे. तर कधी कधी असं होतं की कुठल्या वर्षी सुरुवातीला पाऊस पडत नाही, जसं ह्या वर्षी झालं. जो पाऊस जवळजवळ 5 ते 7 तारखेला पडायला पाहिजे होता, तो पडण्यासाठी बघा 24 जूनला तो पडला, 23 जूनच्या रात्री तो पडला. आणि ही चिवणी पकडण्याची संधी मात्र इथे उत्पन्न झालेली आहे, कारण नदीला थोडीशी, खाडीला थोडीशी वळगण आलेली आहे आणि समुद्र देखील इथं भरायला लागलेला आहे. आणि बहुतेक करून चिवणी आपण बघतो की समुद्राच्या भरतीच्या वेळी ही नदीच्या मुखापाशी येत असतात, खाडीच्या मुखापाशी येत असतात आणि ती पुढे ती अंडी घालण्यासाठी जात असतात आणि मधल्यामध्येच बघा त्यांचं इथे शिकार केली जाते. तर ही एक मजा आहे, आनंद आहे आणि या आनंदामध्ये सगळेजण सहभागी होत असतात. तर मित्रांनो, आपल्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अनेक वेळा असं करतो मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहता मात्र आपण व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही. तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन आहे बघा. ही चिवणी, ही जिवंत चिवणी आहेत आणि बघा साईज चांगली आहे, एक मिक्स अशी साईज आहे. प्रत्येक चिवणं मोठं नाही, मात्र मिक्स साईज आहे आणि प्रत्येकमध्ये गाबोळी आहे असं आम्हाला माझ्या एका मित्राने सांगितलेलं आहे. म्हणजे ही चिमणी गाबोळीच्या आहेत. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे एंजल लव्स फूड आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.